नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 9वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 5 क्वाड्रिलॅटरल्स या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 5.3 ला आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॅक्टिस सेट प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल, प्रॉपर्टीज ऑफ स्क्वेअर अँड प्रॉपर्टीज ऑफ रोम्बस यावर आधारित असणार आहे. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल, रोम्बस अँड स्क्वेअर हे अभ्यासलेले आहेत. त्या प्रॉपर्टीज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी रिवाइज करूयात. फर्स्ट प्रॉपर्टी आपण अभ्यासली होती, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. सेकंड प्रॉपर्टी होती, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. सेकंड प्रॉपर्टी होती, डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. फोर्थ प्रॉपर्टी, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर ऑल्सो perpendicular bisectors of each other. Third property, diagonals of rhombus bisect the pairs of its opposite angles, and similarly diagonals of square bisects its opposite angles pair. या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण प्रॅक्टिस सेट 5.3 ला सुरुवात करणार आहोत. या प्रॉपर्टी मी पुन्हा एकदा मराठीमध्ये सांगतो. चौरसाचे कर्ण एकरूप असतात, आयताचे कर्ण एकरूप असतात, चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, समभुज चौकोनाचे कर्णही परस्परांचे लंबदुभाजक असतात. त्यानंतर चौरसाचे कर्ण सम्मुख कोणांची जोडी दुभागतात. त्याचप्रमाणे समभुज चौकोन जो आहे त्या समभुज चौकोनाचेही कर्ण सम्मुख कोण जे असतात ते दुभागतात. या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण सराव संच 5.3 ला सुरुवात करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. प्रॅक्टिस सेट 5.3 जो या सर्व क्वाड्रिलॅटरलचे जे टाईप आहेत, 3 टाईप्स, रेक्टँगल, स्क्वेअर आणि रोम्बस यांच्या प्रॉपर्टीजवर आधारित असणार आहेत. प्रॅक्टिस सेट 5.3 फर्स्ट एक्झाम्पल आहे, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल ABCD इंटरसेक्ट ॲट पॉइंट O. इफ AC is equal to 8 cm, then find BO, and if angle CAD is equal to 35 degree, then find angle ACB. आता या ठिकाणी पहा, आपल्याला फिगर दिलेली नाहीये. आपण आपल्याला एक्झाम्पल सोडवणं सहज सोपं व्हावं म्हणून आपण एक फिगर ड्रॉ करणार आहोत जी रेक्टँगल ABCD ची असणार आहे. म्हणून सोल्युशन मध्ये आपण पहिल्यांदा एक फिगर ड्रॉ करूयात. सपोज दिस इज अ रेक्टँगल ABCD and its diagonals AC and BD intersect each other at point O. Now, if AC is equal to 8 cm, that means length of first diagonal AC, it is 8 cm, then we have to find out the length of BO. Similarly, if angle CAD is equal to 35 degree, then we want to find angle ACB. आता या ठिकाणी दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशनचा उपयोग करून आणि आयताच्या गुणधर्मांचा उपयोग करून आपण जे आपल्याला बाबी शोधायचे आहेत ते आपण शोधणार आहोत. पहिली बाब या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे ती म्हणजे BO. AC हा डायगोनल आपल्याला दिलेला आहे आणि या ठिकाणी एक प्रॉपर्टी आहे, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे आयताचे कर्ण एकरूप असतात. याचा अर्थ AC is equal to BD is equal to 8 cm, that means BD is equal to 8 cm. Now, second property of diagonals is diagonals of rectangle are bisectors of each other. आयताचे कर्ण एकमेकांना दुभागतात. म्हणजेच हा जो BO सेगमेंट आहे इट इज हाफ ऑफ द BD, that means we have right here BO is equal to 1/2 into BD, that means length of BD is 8 cm, replace BD by 8, we get BO is equal to 1/2 into 8, that means BO is equal to 4 cm. This is our first answer. Now, angle CAD is equal to 35 degree. We want to find the angle ACB. If we observe carefully, then AD is parallel to BC because these are the opposite sides of rectangle. म्हणजे या आयताच्या समोरासमोरील बाजू परस्परांना समांतर असतात. म्हणजेच AD ही बाजू BC ला समांतर आहे. If AC is a transversal of these two parallel lines, then angle CAD and angle ACB, these two angles are interior alternate angles, and if lines are parallel, then interior angles are congruent. That means if angle CAD is equal to 35 degree, then angle ACB is also 35 degree. Here we use the property opposite sides of rectangle are parallel to each other, then angle CAD is equal to angle ACB is equal to 35 degree. Here we use the property of alternate angles because these two lines are parallel to each other. That means angle ACB is equal to 35 degree. This is the simple example. जे आपण आयताचे गुणधर्म जे आहेत ते गुणधर्मांचा उपयोग करू आणि पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेला आहे. सेकंड एक्झाम्पल आपण या ठिकाणी बनवतो. इन अ रोम्बस PQRS,
If PQ is equal to 7.5, then find QR. If angle QPS is equal to 75 degree, then find the measure of angle PQR and measure angle SRQ. म्हणजे आपल्याला याही ठिकाणी एक फिगर ड्रॉ करणं गरजेचं आहे. सोल्युशनमध्ये आपण सुरुवातीला रोम्बस म्हणजे समभुज चौकोनाची एक फिगर या ठिकाणी ड्रॉ करूयात. Quadrilateral PQRS is a rhombus because its all sides are congruent with each other. Now, length of side PQ is equal to 7.5 centimeter and angle QPS is equal to 75 degree. We want to find the length of side QR and measure angle PQR as well as measure angle SRQ. These two angles we want to find. Now, properties of rhombus are all sides of rhombus are congruent. या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपल्याला QR ही जी साईड आहे हिची लेंथ शोधता येईल. कारण PQ 7.5 आहे म्हटल्यानंतर QR सुद्धा 7.5 सेंटीमीटर असणार. या ठिकाणी आपण असं म्हणूयात all sides of rhombus are congruent. That means PQ is equal to QR is equal to 7.5. That means QR is equal to 7.5 unit. या ठिकाणी युनिट दिलेलं नाही म्हणजे आपण QR ला 7.5 युनिट असं म्हणूया. सेकंड आपण थिंग शोधूयात ती म्हणजे अँगल PQR जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे. अँगल QPS हा दिलेला आहे आणि PQR हा शोधायचा आहे. These two angles are adjacent angles of a rhombus and property of adjacent angle of rhombus is adjacent angles of rhombus are supplementary. म्हणजेच समभुज चौकोनाचे लगतचे कोन परस्पर पूरक असतात आणि त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या गुणधर्माचा उपयोग करून आपण या ठिकाणी एक इक्वेशन समीकरण मांडूयात. अँगल QPS plus angle PQR is equal to 180 degree. We know the measure of angle QPS, it is 75 degree. That means 75 degree plus angle PQR is equal to 180 degree. Transfer 75 to the right hand side, we get angle PQR is equal to 180 degree minus 75 degree. That means angle PQR is equal to 105. That means 105 degree. This is the second answer. Now we have to find the measure of angle SRQ. This angle SRQ is the opposite angle of angle PQS and property of opposite angles of rhombus is opposite angles of rhombus are congruent. म्हणजेच समभुज चौकोनाचे सम्मुख कोन जे असतात ते एकरूप असतात. या गुणधर्माचा आपण या ठिकाणी उपयोग करूयात. Angle QPS is equal to angle SRQ is equal to 75 degree because these are the opposite angles of rhombus and they are congruent. That means angle SRQ is equal to 75 degree. एक सोपं असं एक्झाम्पल आपण समभुज चौकोनाच्या गुणधर्मांचा उपयोग करून सॉल्व्ह केलेला आहे. थर्ड एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर IJKL intersect at point M. Find the measures of angle IMJ, angle JIK and angle LJK. तीन वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स आपल्याला शोधायचे आहेत आणि इन्फॉर्मेशन फक्त आपल्याला काय दिलेली पहा. दिस टाइप ऑफ quadrilateral is a square and its diagonals intersect each other at point M. According to this information, we have to draw a figure of square IJKL. This is the figure of square IJKL. Diagonals of IJKL, that means IK and JL intersect each other at point M. This is a square because therefore its all sides are congruent and all angles are right angles. म्हणजे हा एक चौरस असल्यामुळे चारही बाजू समान आणि प्रत्येक कोन काटकोन आहे. या चौरसाच्या गुणधर्मांचा उपयोग करून आपल्याला दिलेले जे वेगवेगळ्या प्रकारचे कोन आहेत IMJ. Where is the IMJ? This is the angle IMJ. Then JIK. This is the second angle and LJK. या ठिकाणी आपण दोन वेगवेगळ्या प्रॉपर्टीज वापरणार आहोत. Diagonals of a square are perpendicular bisectors of each other. एक प्रॉपर्टी. and second property, diagonals of square intersects opposite angles. या दोन गुणधर्मांचा उपयोग म्हणजेच चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात आणि चौरसाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात. या दोन गुणधर्मांचा उपयोग करून आपल्याला तीनही कोनांची माप शोधता येणे शक्य आहे. फर्स्ट प्रॉपर्टी, डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. म्हणजे हे जर डायगोनल्स हे एकमेकांचे लंबदुभाजक असतील तर M या छेदनबिंदूजवळ तयार झालेले सर्व कोन जे आहेत ते राईट अँगल असतील, 90 डिग्रीचे असतील. दॅट मीन्स अँगल IMJ is a right angle. Its measure is 90 degree. Therefore, we can write angle IMJ is equal to 90 degree. हे पहिल्या कोणाचं मेजरमेंट मिळालं. दुसरी प्रॉपर्टी आपण वापरणार आहोत ती डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट इट्स अपोजिट अँगल्स. म्हणजे चौरसाचे कर्ण समोरासमोरचे कोन दुभागतात. मग जर हा जो अँगल आहे हा 90 डिग्रीचा असेल
तर या कारणामुळे तो बायसेक्ट झाला असेल. दॅट मीन्स अँगल जे आय के हा 90च्या हाफ ऑफ असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला एक इक्वेशन मांडता येईल. अँगल जे आय के इज इक्वल टू 1/2 ऑफ अँगल जे आय एल और एल आय जे काय असेल ते. या ठिकाणी अँगल देअरफॉर अँगल जे आय के is equal to 1/2 of angle JIL, and measure of angle JIL is 90 degree because it is a angle of square. That means we get but angle JIL is equal to 90 degree. It is angle of square. Therefore, we get angle JIK is equal to 1/2 into 90 degree. That means angle JIK is equal to 45 degree. हा जो angle आहे तो बरोबर 90 degree चे निकट असणार आहे. Similarly, angle LJK is equal to 1/2 into angle IJK, and measure of angle IJK is also 90 degree because it is also angle of square. That means angle LJK is equal to 1/2 into 90 degree. That means angle LJK is equal to 45 degree. This is our measure of last angle. That means angle LJK. म्हणजे चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात आणि चौरसाची कर्ण सम्मुख कोणांना दुभागतात. या दोन गुणधर्मांचा उपयोग करून आपल्याला हे जे एक्झाम्पल आहे या एक्झाम्पलमध्ये विचारलेल्या वेगवेगळ्या कोणांची माप शोधता येणं शक्य झालेलं आहे. नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल आहे. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर 20 सेंटीमीटर अँड 21 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. देन फाइंड द साइड ऑफ रोम्बस अँड इट्स पेरिमीटर. आता या ठिकाणी आपल्याला डायग्रामही दिलेली नाही, रोम्बसचं नावही दिलेलं नाही. इट इज अ रोम्बस. दॅट मीन्स ऑल फोर साइड्स ऑफ द क्वाड्रिलेटरल आर कॉन्ग्रुएंट. या ठिकाणी आपण एक रोम्बस काढू, त्याला आपण काहीतरी नाव या ठिकाणी दिलं पाहिजे. सपोज PQRS इज अ रोम्बस. Its diagonals PR and QS intersect each other at point O. And property of diagonals of rhombus. Diagonals of rhombus are perpendicular to bisectors of each other. ही प्रॉपर्टी या ठिकाणी वापरली तर आपल्याला या ठिकाणी अँगल जो दिसतोय POQ किंवा POS किंवा ROS किंवा ROQ प्रत्येक अँगल हा राईट अँगल असणार आहे. या ठिकाणी आपण असं म्हणूया diagonals of rhombus are perpendicular to bisectors of each other. Therefore, angle POQ is equal to 90 degree. Now, let PR is equal to 20 centimeter and QS is equal to 21 centimeter. म्हणजे PR हा जो कर्ण आहे तो 20 सेंटीमीटर जो दिलेला आहे तो आपण PR चं मेजरमेंट आहे असं गृहीत धरूयात आणि QS याची लेंथ जी आहे या डायगोनलची 21 म्हणूयात. आपल्याला PO आणि QA ची आवश्यकता आहे म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणूयात PO is equal to 1/2 of PR because diagonals of rhombus are perpendicular bisectors of each other. म्हणजे चौरस समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. या गुणधर्मानुसार PO is equal to 1/2 of PR. Now length of PR is equal to 20. That means PO is equal to 1/2 into 20. That means PO is equal to 10 centimeter. Length of PO is 10 centimeter. Similarly, QO is equal to 1/2 of QS. Now length of QS it is 21 centimeter. That means QO is equal to 1/2 into 21. That means Q is equal to 10.5 centimeter. Length of QO is equal to 10.5 सेंटीमीटर. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय शोधायचं आहे तर या समभुज चौकोनाची एक बाजू शोधायची आहे. त्यासाठी आपण हा जो काटकोन त्रिकोण आहे POQ यामध्ये PO आणि QO या दोन साइड आपण शोधून घेतलेल्या आहेत. आता काटकोन त्रिकोण POQ मध्ये आपल्याला पायथागोरस थेरम वापरून त्याचा डायगोनल हायपोटेन्यूज जो आहे PQ तो आपल्याला शोधता येणं शक्य आहे. दॅट मीन्स इन अ राईट अँगल ट्रायंगल POQ by using Pythagoras theorem we can write PQ square is equal to PO square plus QO square. Hypotenuse square is equal to sum of squares of sides forming right angle. Now length of PO it is 10 and length of QO it is 20.5. Therefore we get PQ square is equal to 10 square plus 10.5 square. Now take square of these two numbers. PQ square is equal to 100 plus 110.25 and 10.5 चा square जो आहे तो 110.25. Add these two numbers. PQ square is equal to 210.25. Now if we take a square root of both sides we get PQ is equal to 14.5 centimeter. This is the perfect square number and it is a square of 14.5. म्हणजे 210.25 हा 14.5 चा वर्ग असल्यामुळे त्याचं स्क्वेअर रूट जे आहे ते 14.5 असणार आहे. दिस इज द लेंथ ऑफ साइड ऑफ अ रोम्बस. म्हणजे ही समभुज चौकोनाची बाजूची लांबी असणार आहे. therefore साइड ऑफ रोम्बस इज इक्वल टू 14.5 सेंटीमीटर. आता याची आपल्याला पेरिमीटर शोधायचे आहे. पेरिमीटर म्हणजे सम ऑफ लेंथ्स ऑफ ऑल साइड्स ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल. परंतु हा समभुज चौकोन असल्यामुळं याच्या चारही बाजूंची लेंथ ही सेम असणार आहे 14.5 सेंटीमीटर. मग
Formula for perimeter of a rhombus is perimeter of rhombus is equal to 4 into side. Length of side is 14.5. That means perimeter of rhombus is equal to 4 into 14.5. Therefore, perimeter of rhombus is equal to 58 centimeter. If we take the product of these two numbers, it is 58 centimeter. This is the perimeter of given rhombus. Now, next question is, state with reasons whether the following statements are true or false. म्हणजे सहकारण आपल्याला लिहायचं आहे की खाली दिलेले सत्य आहे की असत्य. फर्स्ट स्टेटमेंट आहे, एव्हरी पॅरलोग्राम इज अ रोम्बस. प्रत्येक समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन असतो. तर हे विधान जे आहे ते विधान असत्य असणार आहे, हे फॉल्स असणार आहे. कारण प्रत्येक समांतरभुज चौकोनाच्या चारही बाजू सारख्याच लांबीच्या असतील असे नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला रिझन आन्सर लिहावा लागेल फॉल्स, बिकॉज ऑल साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर नॉट कॉन्ग्रुएंट एव्हरी टाइम. म्हणजे प्रत्येक वेळी समांतरभुज चौकोनाच्या चारही बाजू सारख्याच लांबीच्या किंवा एकरूप असतील, कॉन्ग्रुएंट असतील असं नाही. म्हणून प्रत्येक समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन असेलच असं नाही. therefore this statement is false. Second statement, every rhombus is a rectangle. rhombus म्हणजे समभुज चौकोन. हे सुद्धा विधान फॉल्स असणार आहे. समभुज चौकोनाचा प्रत्येक कोन हा काटकोन असेलच असं नाही. कारण आयत असण्यासाठी त्या चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन असणं गरजेचं आहे आणि समभुज चौकोनाचा प्रत्येक कोन प्रत्येक वेळी काटकोन असेलच असं नाही. दॅट मीन्स दिस स्टेटमेंट इज फॉल्स बिकॉज ऑल अँगल्स ऑफ रोम्बस मे नॉट बी राईट अँगल्स एव्हरी टाइम. म्हणजे प्रत्येक वेळी या समभुज चौकोनाचे जे कोन आहेत ते काटकोन असतीलच असं नाही. थर्ड, एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलोग्राम. प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. एस इट इज ट्रू स्टेटमेंट बिकॉज ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर पॅरलल टू इच अदर. कारण आयताच्या समोरासमोरील बाजू परस्परांना समांतर असतात म्हणून तो प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. दॅट मीन्स दिस स्टेटमेंट इज ट्रू बिकॉज ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर पॅरलल टू इच अदर. नेक्स्ट स्टेटमेंट इज एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. आता हे सुद्धा स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट ट्रू असणार आहे बिकॉज रेक्टँगल असण्यासाठी प्रत्येक कोन जो आहे चौकोनाचा तो काटकोन असावा लागेल आणि स्क्वेअरचा प्रत्येक कोन काटकोन असतो म्हणून हा प्रत्येक स्क्वेअर जो असतो तो प्रत्येक स्क्वेअर हा रेक्टँगल म्हणजे आयत असणार आहे. दॅट मीन्स आन्सर इज ट्रू बिकॉज ऑल अँगल्स ऑफ स्क्वेअर आर राईट अँगल्स. फिफ्थ स्टेटमेंट इज एव्हरी स्क्वेअर इज अ रोम्बस. प्रत्येक चौरस जो आहे तो चौरस हा समभुज चौकोन असतो. तर प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो. हे विधान सत्य की असत्य? तर हे विधान सुद्धा सत्य असणार आहे. कारण समभुज चौकोन असण्यासाठी चौकोनाची प्रत्येक बाजू चारही बाजू ह्या एकरूप असं राहतात आणि चौरसाच्या चारही बाजू एकरूप असतात. म्हणजेच प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो. दिस स्टेटमेंट इज ट्रू बिकॉज ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. नाउ लास्ट स्टेटमेंट, एव्हरी पॅरलोग्राम इज अ रेक्टँगल. दिस इज अ फॉल्स स्टेटमेंट. प्रत्येक समांतरभुज चौकोन हा आयत असण्यासाठी त्या समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन असणं गरजेचं आहे आणि समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कोन हा प्रत्येक वेळी काटकोन असेलच असं नाही. therefore this statement is false because all angles of parallelogram may not be right angles. प्रत्येक वेळी समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कोन हा काटकोन 90 अंश मापाचा असेल असं नाही. म्हणून हे विधान जे आहे ते विधान असत्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 5.3 जो आहे तो संपलेला आहे. या प्रॅक्टिस सेट बाबत काही आपल्याला अडचण असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास त्याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.